Hello students, all of you welcome to my educational channel Pankaj Science World. Students, we are studying the chapter Disaster Management. In this chapter, we have studied about the famine, cloudburst and flood. तर आपण आतापर्यंत डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये फेमाईन म्हणजे दुष्काळ, क्लाउडबर्स्ट म्हणजे ढगफुटी आणि फ्लड म्हणजे पूर आणि यांचे परिणाम आणि प्रिकॉशन्स आपल्याला काय घ्यायला पाहिजे हे आपण शिकलेलो आहोत. टुडे वी हॅव टू स्टडी अबाउट द लाइटनिंग. व्हॉट प्रिकॉशन्स वी हॅव टू टेक ड्युरिंग द लाइटनिंग अँड थंडरस्टॉर्म. विजा जेव्हा पडतात, ढगांचा गडगडाट जेव्हा होतो, तर विजांपासून आपलं संरक्षण करण्याकरता आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. आता एक प्रश्न आहे, हॅव यू सीन अ फ्लॅश ऑफ लाइटनिंग व्हेन? तुम्ही जो आहे वीज जेव्हा चमकतं, वीज चमकताना तुम्ही बघितली आहे का कधी? केव्हा बघितली आहे? सगळ्यांनीच बघितलेली आहे. जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात, ढगांचा गडगडाट सुरू होतो, तेव्हा आपल्याला आकाशामध्ये विजा चमकताना दिसतात. देन व्हॉट कॉजेस लाइटनिंग? वीज जी आहे ती कशी तयार होतं? यू हॅव लर्न अबाउट द इलेक्ट्रिक चार्ज अँड लाइटनिंग स्ट्रंग इन द चॅप्टर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. याच्या आधीचं जे आपण चॅप्टर शिकले होतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे की वीज कशी तयार होतं आणि वीज कशी पडतं. हाऊ लाइटनिंग फॉर्मेशन टेक्स प्लेस अँड हाऊ देअर ऑकर द लाइटनिंग स्ट्राईक. जर कळलं नसेल तर पुन्हा तुम्ही ते व्हिडिओज परत एकदा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधले माझे बघू शकता. बट इन दिस व्हिडिओ यू हॅव टू लर्न मोर अबाउट द लाइटनिंग अँड प्रिकॉशन्स अँड प्रोटेक्टिव्ह मेजर्स फ्रॉम लाइटनिंग. म्हणजे विजेपासून बचावाकरता आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. देअरफॉर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल अँड इफ यू लाईक द व्हिडिओ डोंट फॉरगेट टू शेअर इट. देन नाउ वी हॅव टू स्टार्ट द फर्स्ट टॉपिक. इट इज व्हेरी वंडरफुल टू नो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की लाइटनिंग टेम्परेचर इज मोर इंटेन्स दॅट द सन. म्हणजे सूर्यापासून जी आपल्याला उष्णता मिळतं, जे तापमान सूर्यापासून आपल्याला मिळतं त्यापेक्षा जास्त उष्णता, जास्त हीट एनर्जी आणि टेम्परेचर हे आपल्या विजेमध्ये असतं मुलांनो. बट व्हॉट हॅपन्स, नॉट ऑल लाइटनिंग स्ट्राइक्स द ग्राउंड. जेवढ्या काही विजा आकाशामध्ये चमकतात त्या सगळ्याच्या सगळ्या काही आपल्या पृथ्वीवरती येऊन पडत नाही. इन फॅक्ट 95% ऑफ द लाइटनिंग स्ट्राइक्स आर फ्लॅशेस इन द स्काय. जवळपास जेवढ्या विजा आहेत त्यापैकी 95% विजा ज्या आहेत फक्त आकाशामध्ये आपल्याला चमकताना दिसतात, त्या पृथ्वीवरती येत नाही. देअरफॉर ओनली 5% ऑफ द लाइटनिंग रिचेस द ग्राउंड. त्यामुळे विजांपासून एवढं काही घाबरून जायचं कारण नाही. सगळ्या विजा पृथ्वीवरती पडत नाही, फक्त 5% विजा ह्या पृथ्वीवरती पडत असतात. पण तरी आपण विजा चमकत असताना काही काळजी या ठिकाणी घ्यायला पाहिजे. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड. वीज कशी तयार होतं? ढगांमध्ये. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन वन क्लाउड, बिटवीन टू क्लाउड्स और बिटवीन क्लाउड अँड ग्राउंड. म्हणजे वीज जेव्हा तयार होतं तेव्हा एका ढगामध्ये सुद्धा वीज तयार होऊ शकतं, दोन ढगांमध्ये सुद्धा होतं आणि वीज जी आहे ढग आणि ग्राउंड यांच्यामध्ये सुद्धा तयार होते. हे सगळं आपण शिकलेलं आहे. इलेक्ट्रिक चार्जेस. लाइटनिंग मीन्स व्हॉट इज लाइटनिंग? लाइटनिंग इज द इलेक्ट्रिक डिस्चार्ज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कारण निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते आपल्या पृथ्वीपर्यंत काय होतात ते वाहत येतात अँड देअर ऑकर द डिस्चार्ज ऑफ निगेटिव्ह चार्जेस विदिन द अर्थ अँड दॅट इज कॉल्ड ॲज लाइटनिंग. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? लाइटनिंग म्हटलं जातो. इट इज ऑल्सो इंटरेस्टिंग टू नो. तुम्हाला माहिती आहे का? देअर ऑकर्स 40 लाइटनिंग फ्लॅशेस पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये एका सेकंदाला 40पेक्षा जास्त वेळेला विजा ह्या चमकत असतात. मग त्यापैकी 40च्या 40 आपल्याला दिसतील असं नाही. देन द टेम्परेचर ऑफ लाइटनिंग इज मोर दॅन दॅट ऑफ द सन अँड दॅट इज व्हाय द एअर under high pressure it expands suddenly and there occurs the loud crushing sound, and we heard the loud crushing sound due to the sudden expansion of एअर इन द ॲटमॉस्फिअर. कारण वीज जेव्हा आपल्या ॲटमॉस्फिअरमधून येत असतं तेव्हा त्याचं टेम्परेचर हे सूर्यापेक्षाही खूप जास्त असतं आणि त्या जास्त टेम्परेचरमुळे जी हवा जी आहे
ती हवा एक्सपांड होतं, कारण आपण शिकलेलं आहोत सॉलिड लिक्विड अँड गॅसेस कॅन एक्सपांड ऑन हिटिंग. मग जेव्हा वीज त्यामधून जात असतं तेव्हा त्यामध्ये उष्णता जास्त तयार होतं आणि उष्णतेमुळे हवा ही काय होतं, त्याचं एक्सपान्शन होतं. पण एक्सपान्शन काय होतं, सडनली अचानक होतं, कारण हीट एनर्जी अचानक तुमच्या त्या हवेमधून जात असतं, कमी भागामधून ते जात असतं आणि अचानक तेवढ्या भागामधली हवा जी आहे एक्सपांड होतं आणि एक्सपान्शन जेव्हा होतं तेव्हा त्याचा क्रशिंग साऊंड जो आहे हा आपल्याला ऐकायला येतो आणि त्याला आपण विजेचा कडकडाट जो आहे तो कळकळ आवाज आपल्याला जो ऐकायला येतो तो कशाचा येतो, एक्सपान्शन ऑफ एअर. हवेचं काय होतं त्या ठिकाणी एक्सपान्शन होतं. तो एक साधं एक्झाम्पल बघा, एखादी कॅरी बॅग घ्यायची, त्यामध्ये तोंडाने हवा फुकायची आणि त्याचं तोंड बंद करायचं, म्हणजे तो कॅरी बॅग फुगासारखा तयार होईल आणि पटकन तुमच्या हातावरती ते मारायचं, एकदम आवाज तयार होतो. मग आवाज कशामुळे तयार झालेला आहे, कारण आपण प्रेशरनी हवा त्याच्या आतमध्ये भरलेली आहे आणि प्रेशरने भरलेली हवा जी आहे जेव्हा आपण त्याला फोडल्यामुळे काय होतं, ती हवा एक्सपांड होतं आणि हा आवाज जो आहे हा कशाचा आहे, एक्सपान्शन ऑफ एअर. आणि सेम थिंग इज टेकन प्लेस ड्युरिंग द लाइटनिंग व्हेन वी हर्ड द लाइटनिंग साऊंड. जेव्हा आपण विजेचा आवाज ऐकतो तेव्हा नेमकं हेच हवेमधून होत असतं. देन द लाइटनिंग स्ट्राईक इन ओपन प्लेसेस लाइटनिंग स्ट्राईक इन ओपन प्लेसेस मॅक्झिमम टाइप्स. म्हणजे वीज जी आहे कोठे पडतं, आपण बरेचदा म्हणतो की उंच घरांवरती पडतं, झाडांवरती पडतं. ठीक आहे, घरांवरती उंच, झाडांवरती, खंब्यांवरती, विजेच्या पोलवरती, उंच टावर असेल त्यावरती, पण त्याहीपेक्षा जास्त वेळेला वीज कुठे पडतं, ओपन ग्राउंड म्हणजे खुल्या मैदानावरती वीज पडण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असतं. द वर्ल्ड्स मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू द लाइटनिंग इज लो. जगामध्ये विजेपासून मरणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. जसं पुरामध्ये खूप लोक मरतात, अर्थक्वेकमध्ये मरतात, तसं विजेपासून मरणाऱ्यांची संख्या ही कमी आहे, कारण तेव्हा आपण बरेच लोक काय करतात, प्रिकॉशन घेत असतात, घरांमध्येच आपण थांबतो, त्यामुळे मरणाऱ्यांचा रेट कमी आहे. बट हाऊएव्हर द सर्वायवल ऑफ लाइटनिंग स्ट्राईक हा सफर फ्रॉम अ लॉंग टर्म इफेक्ट. जर एखाद्या व्यक्तीवरती वीज पडली आणि त्यामधून जर वाचला तो, तर त्याच्या शरीरावरती त्याचे परिणाम जे आहेत ते बऱ्याच काळापर्यंत राहत असतात. बट इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ द लाइटनिंग स्ट्राईक्स अफेक्टेड पर्सन्स कॅन सेव्ह देअर लाईफ. एखाद्या व्यक्तीवरती वीज पडली तर त्यावरती लवकर जर उपचार केले तर त्याचा जीव त्या ठिकाणी वाचू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. वीज पडल्यानंतर लगेच त्यावरती उपचार व्हायला पाहिजे. मग लाइटनिंग हे ओपन प्लेसमध्ये होतं. का होतं, बिकॉज इट इज अ स्टडी ऑफ द strike with a lightning shows that it happens in open places. It happens on open places than under a tree or near a water. म्हणजे एक अभ्यास सांगतो की ज्या ठिकाणी विजा पडलेल्या आहे त्या सगळ्या ठिकाणांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की जास्तीत जास्त खुल्या मैदानामध्ये वीज ही जास्त पडतं. पाण्यावरती, पाण्याजवळ किंवा झाडाच्या खाली वीज पडण्याचं प्रमाण जे आहे हे ओपन प्लेसपेक्षा कमी आहे. आलं लक्षात. अँड मिसचेप म्हणजे काय होतं, दुर्घटना. हा नवीन शब्द आहे तुमच्याकरता, मिसचेप मीन्स दुर्घटना. मग जास्तीत जास्त विजेच्या दुर्घटना कुठे होतात, द मिसचेप्स ऑकर्स मोर ऑफन when the person is at high place or near a tall object. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जेव्हा विजा चमकत असेल तेव्हा आपण उंच ठिकाणी जायचं नाही. जसं तुमच्या टेरेसवरती, घराच्या वरच्या टेरेसवरती जाऊन आपण उभं राहिलो, किंवा उंच पर्वतावरती किंवा टेकड्यावरती उभं राहायचं नाही, किंवा मग उंच जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे मोठी बिल्डिंग असेल किंवा टावर असेल किंवा विजेचा खांब असेल, खूप उंच झाड असेल तर त्या झाडाखाली आपल्याला आश्रय घ्यायचा नाही, उंच ऑब्जेक्टच्या ठिकाणी जायचं नाही. दीज आर द प्रिकॉशन्स वी हॅव टू टेकन. देअर आर सम मोर प्रिकॉशन्स. आणखी काही प्रिकॉशन्स आहेत. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग द थंडरस्टॉर्म. जेव्हा विजा चमकत असतात, आकाशांमध्ये गडगड आवाज सुरू होतो, तेव्हा आपण कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही नेहमी करता तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. तर आपण आता शिकूया द प्रिकॉशन्स ड्युरिंग द लाइटनिंग टू सेव्ह आवर लाईफ ॲज वेल ॲज द लाईफ ऑफ अदर पर्सन्स. What precautions will you take during the thunderstorm? The first one is do not stand on open ground or below a tree. Do not go to a high location or climb a tree. म्हणजे जेव्हा
विजा पडतात अशी परिस्थिती असेल त्यावेळेला आपण खुल्या मैदानामध्ये जायचं नाही किंवा तिथे उभे राहायचं नाही किंवा झाडाखालीसुद्धा बसायचं नाही. तसंच हाय लोकेशन उंच टेकड्यांवरती किंवा झाडांवरती चढायचं नाही. सेकंड प्रिकॉशन्स, डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल, अ टॉवर ॲटसेट्रा. म्हणजे इलेक्ट्रिक पोल असेल, कारण हे खांब उंच असतात आणि उंच खांबांवरती, टावरवरती, टेलिफोनच्या पोलवरती विजा पडण्याची शक्यता जास्त असतं, त्यामुळे त्या ठिकाणी थांबायचं नाही, त्याच्याजवळ पण थांबायचं नाही, उभं राहायचं नाही. देन थर्ड प्रिकॉशन, डू नॉट लीन ऑन वायर फेन्सेस अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन ऑर हाऊस. फेन्सेस म्हणजे वायर फेन्सेस म्हणजे तारेचं कंपाऊंड केलेलं असतं शेताला किंवा कंपाऊंडला, आपल्या गार्डनला, आपल्या घराला. तर त्या कंपाऊंडच्या जवळसुद्धा उभं राहायचं नाही किंवा त्यावरती झुकून बसायचं नाही किंवा टेकून त्याला रेलायचं नाही, म्हणजे त्याजवळ थांबायचंच नाही. फोर्थ प्रिकॉशन्स, इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, अ बायसिकल, अ ट्रॅक्टर ऑर अ बोट, गेट ऑफ इमिडिएटली अँड गो टू अ सेफ प्लेस. जर तुम्ही 2 चाकीवरती असाल, तुमच्या सायकलवरती असाल किंवा ट्रॅक्टरवरती किंवा बोटमध्ये असेल तर तुम्ही चटकन त्या ठिकाणाहून बाहेर निघून जायचं. जर तुम्ही 4 व्हीलरमध्ये असाल तर 4 व्हीलरमध्ये थांबायला काही हरकत नाही. जर तुम्हाला काही सेफ जागा जर मिळालीच नसेल तर मग 4 चाकी गाडीमध्ये तुम्ही थांबू शकता, परंतु 2 व्हीलर, बायसिकल, ट्रॅक्टर, बोटवरती अजिबात थांबायचं नाही. जवळच्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी जायचं आणि घरात आपण नेहमी सुरक्षित असतो. 5 नंबरची प्रिकॉशन, फिफ्थ प्रिकॉशन, डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेसेस. सगळे जर आपण एखाद्या ग्रुपमध्ये असू तर सगळेच्या सगळे लोक एकाच ठिकाणी थांबायचे नाही, म्हणजे वीज पडली म्हणजे सगळेच्या सगळे लोक एकाच वेळेला मरून जातील, असं कधीही करायचं नाही. त्यामुळे 6 प्रिकॉशन दिलेली आहे, टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी 2 persons. म्हणजे कोणत्याही 2 व्यक्तीमध्ये जवळपास 15, मी तर 15 नाही 15पेक्षाही जास्त फूट अंतरावरती आपल्याला थांबायचं आहे. म्हणजे याचं महत्त्वाचं कारण काय, आपण 4-5 लोक आहे, 4-5 लोक एकाच ठिकाणी थांबलो आणि नेमकी त्याच ठिकाणी वीज पडली तर 5ही लोकांचा जीव त्या ठिकाणी धोक्यात येईल. त्यापेक्षा फार महत्त्वाचं काय, आपण 5ही लोक जे आहेत, 5 लोकांनी 15-15 ते 20-20 फुटाच्या अंतरावरती जर उभं राहिलं त्या ठिकाणी तर आपल्याला उभं राहायचं नाही. पोझिशन कशी घ्यायची वीज पडताना मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे. तर 15 ते 20 फुटाचं अंतर आपल्यामध्ये ठेवायचं, एका ठिकाणी थांबायचं नाही. प्रिकॉशन नंबर 7, डू नॉट यूज प्लग इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. अलग लक्षात, आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक विजेची उपकरण असतात, टी व्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, तुमची इलेक्ट्रिक आयर्न असेल, तर त्यामध्ये काय करायचे, पिन घालायची नाही, पिन घातलेली असेल तर काढून ठेवायचं, बटणं बंद करून ठेवायचे, कारण वीज त्या इलेक्ट्रिक वायरमधून येऊ शकतं. त्यानंतर डू नॉट यूज मोबाईल ऑर टेलिफोन, मोबाईल आणि टेलिफोनचा वापर अजिबात करायचा नाही, स्विच ऑफ करून ठेवायचा. प्रिकॉशन नंबर 8, स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लास्टिक सीट, सॅक ऑर जूट क्लोथ ऑर ड्राय लीव्ज. बघा, तुम्ही ओपन ठिकाणी असाल तर त्यावेळेला काय करायचं, एखादे लाकड, ड्राय वूड, कोरडं जर लाकूड असेल तर त्यावरती उभं राहायचं किंवा प्लास्टिकच्या सीटवरती किंवा जूटच्या बॅगवरती किंवा मग कोरडे जे सुकलेले पानं जे आहेत त्यावरती उभं राहायचं. याचं कारण काय, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत इन्सुलेटर्स आहेत, त्यामुळे काय होतं, अर्थिंग त्याला मिळत नाही आणि म्हणून तुमच्यावरती वीज पडायचे चान्सेस कमी होतात जर तुम्ही इन्सुलेटिंग सबस्टन्सेसवरती असाल तर. 9th, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इफ यू आर इन ओपन स्पेस, जर तुम्ही खुल्या मैदानावरती आहे आणि तुमच्याकडे कोणताच उपाय नाही तर मग त्यावेळेला काय करायचं, जसं तुम्हाला पिक्चरमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहे, कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड्स ऑन युअर नीज अँड क्रॉन्च लो. याला क्रॉन्च पोझिशन सुद्धा म्हटलं जातं आणि ही सेफ पोझिशन आहे. जसं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे तसं तुमचे हात गुडघ्यावरती ठेवायचं, मुंडकं आतमध्ये घालायचं आणि हात जे आहे कानावरती जे आहेत पक्के कान जे आहेत तुमच्या हाताने झाकून घेऊ शकता. आणि या पोझिशनमुळे काय होतं, वीज तुमच्यावरती का पडत नाही, कारण सरफेस एरिया कमी होतो आणि विजेला पडण्याकरता सरफेस एरिया त्या ठिकाणी जास्त लागतो आणि सरफेस एरिया कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी वीज पडण्याचे चान्सेस कमी असतात. देन 10th नंबर, स्विमर्स ऑर फिशरमेन शूड इमिडिएटली कम आउट ऑफ द वॉटर. जर तुम्ही पोहत असाल आणि त्यावेळेला आकाशामध्ये विजा चमकत असेल किंवा मग मासेमारी करणारे लोक असेल तर त्यांनी त्या पाण्यामध्ये जायचं नाही आणि पाण्यामध्ये असेल तर त्यामधून लवकर बाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी जायचं. अँड 11 नंबर, अ पक्का हाऊस इज द सेफ प्लेस, फाइंड आउट इफ देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग्स नियर युअर हाऊस.
इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. बघा, म्हणजे घरामध्ये राहणं हे नेहमी सुरक्षित असतं जेव्हा विजा चमकत असतात आकाशामध्ये तेव्हा. किंवा मग ज्या तुमच्या एखाद्या घराच्या आजूबाजूला किंवा कोणत्या घरावरती जर लाईटनिंग कंडक्टर असेल तर त्या घराच्या जवळ उभं राहायला काही हरकत नाही, कारण लाईटनिंग कंडक्टरमुळे काय होईल, ते वीज जर त्या ठिकाणी पडणार असेल तर लाईटनिंग कंडक्टरमधून जमिनीमध्ये निघून जाईल. आणि जर आवश्यक असेल किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये लाईटनिंग कंडक्टरसुद्धा इन्स्टॉल करू शकता. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण लाईटनिंग कंडक्टरबद्दल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. लाईटनिंग कंडक्टर हे खूप सोपी आणि खूप स्वस्त डिव्हाइस आहे, तुम्ही स्वतःसुद्धा तयार करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.